परळी नगरपालिकेसमोर रात्री तणाव, सीआरपीएफचा हस्तक्षेप, दोन्ही गटांना पोलिसांची समज। परळी नगरपालिकेसमोर स्ट्रॉंग रूम समोर सुरक्षा प्रकरणावरून मंगळवारी रात्री अचानक तणाव निर्माण झाला। नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे हे कथित मद्यधुंद अवस्थेत आल्याचा आरोप उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी केला। यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली। यावेळी उमेदवार कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीच्या सुमारास घोषणाबाजी सुरू केली। आम्हाला परवानगी दिली जात नाही, आम्हाला पास दिली जात नाही, आमची व्यवस्था केली जात नाही अशा प्रकारचा आरोप करण्यात आला। वाद चिघळताच सीआरपीएफ जवानांनी सौम्य लाठीचार्ज करत परिसरातील गर्दी हटवली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्ट्रॉंग रूम पूर्ण सुरक्षित असल्याची घोषणा केली। दरम्यान रोडे यांच्या नातेवाईकांनीही मोठ्या संख्येने नगरपालिकेकडे धाव घेत अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे तणाव आणखी वाढला। पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत दोन्ही गटांना हटवले व परिस्थिती नियंत्रणात आणली। दीपक देशमुख यांनी याबाबत पोलिसात तक्रारीचा अर्ज दिला असून काही कर्मचारी हे कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत असाही आरोप त्यांनी केलाय। स्ट्रॉंग रूमवरील यापूर्वी घडलेल्या घटनेची माहिती देत संशय व आधीच्या मतदान गडबडीच्या आरोपांमुळे दीपक देशमुख यांनी न्यायालयात जाण्याची माहिती दिली।